तुमच्या दारात प्राजक्ताचं झाड आहे का? असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. तुमच्या बागेमध्ये किंवा दारामध्ये प्राजक्ताचं झाड असेल तर तुम्ही खरंच खूप नशीबवान आहात. कसे ते जाणून घेऊया. पांढऱ्या शुभ्र पाकळ्या, नाजूक केशरी देठ आणि हो, मंद मंद सुगंध पसरवणारं झाड असतं प्राजक्ताचं. याला संस्कृतमध्ये पारिजात असेही म्हणतात. पारिजातकाचं झाड स्वर्गातून श्रीकृष्णाने धर्तीवर आणलं. हे झाड कुठे लावावं यावरून सत्यभामा आणि रुक्मिणी यांच्यामध्ये वाद झाला. शेवटी सत्यभामेच्या हट्टामुळे पारिजातकाचे झाड सत्यभामेच्या अंगणात लावलं गेलं. परंतु त्याची फुलं मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडत राहिली. तेव्हापासून पारिजातकाचा सडा दुसऱ्याच्या अंगणात अशी म्हण पडली आहे. पारिजातक हे भारतात उगवणारं औषधी झाड आहे. याच्या फुलाचा सुगंध मनमोहक आहे. या फुलांना हरसिंगार, शेफालिका, नालकुंकुमा, रागपुष्पी, खरपत्रक अशी अनेक नावे आहेत. हा वृक्ष जास्त प्रमाणात हिमालयाच्या पायथ्याशी आढळतो. ज्यांच्या घराच्या अंगणात प्राजक्ताचं झाड असते त्यांच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष नाहीसे होतात. घरामध्ये सुख समृद्धी नांदते. जिथे प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडतो तिथे माता लक्ष्मीचा वास असतो असेही म्हणतात. कारण ही फुलं माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. म्हणून लक्ष्मी पूजेला स्वतःहून खाली पडलेली फुलं माता लक्ष्मीला अर्पण केली जातात. प्राजक्ताच्या फुलांच्या सुगंधामध्ये तुमच्या जीवनातील ताण काढून तुमच्या जीवनामध्ये आनंद भरण्याची शक्ती आहे. त्याचा सुगंध तुमचं मन शांत करतो, कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण करतो आणि निरोगी तसेच दीर्घायुष्य सुद्धा देतो. ही फुले रात्री उमलतात, सकाळी कोमेजून जातात. हृदयरोगासाठी प्राजक्ताचे झाड खूप फायदेशीर आहे असं सांगितलं जातं. हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी 5 ते 6 फुलांचा रस घेणं हा एक प्रभावी उपाय आहे असे सांगितले जाते. परंतु हा उपाय आयुर्वेदिक डॉक्टर सल्ल्यानेच करता यावा. प्राजक्ताची फुलं, पानं, साली औषधं म्हणून वापरली जातात. तर अशा प्रकारे या प्राजक्ताच्या झाडाचं खूप महत्त्व आहे. तुमच्या अंगणामध्ये किंवा तुमच्या बागेमध्ये तुमच्या प्राजक्ताचं झाड आहे का की नाही हे कमेंटमधून नक्की कळवा. तुमच्याकडे जर प्राजक्ताचं झाड नसेल तर ते आजच तुम्ही आणा आणि तुमच्या बागेमध्ये किंवा तुमच्या घरासमोर हे झाड लावा आणि तुम्हीही याचे अनुभवा. ज्यांच्याकडे हे प्राजक्ताचं झाड आहे त्यांनी त्यांचे अनुभव कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला जर ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.